नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला, नाहीतर राजकीय वास येईल। मंत्री छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे पाटलांना सल्ला। भास्कर जाधव 6 महिन्यात मंत्री म्हणून फिरेल, जाधवांच्या दाव्याने चर्चा। म्हणाले अमित शहा 2-2 वेळा मातोश्रीवर गेले। घड्याळ कुणाच्या मनगटावर बसणार, विधिमंडळ निवडणूक आयोगाशी करणार पत्रव्यवहार। पवारांची पुढची चाल काय? छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 ऑक्टोबरपासून लालबागचा शेतमजूर युनियनचे 14वे राज्य अधिवेशन। लालबागच्या राजाचरणी भक्तांचे भरभरून दान, दानपेटीत 3.5 किलो सोने, 64 किलो चांदीचा समावेश। ई दुचाकीही केली अर्पण। भाजप विरोधात INDIA आघाडीचा मुंबईत मोर्चा। वडेट्टीवारांच्या आरोपामुळे ठाकरे गट नाराज, सहभागाबाबत अस्पष्टता। जिल्हा परिषद शाळा टिपू द्या, खाजगीकरणाविरोधात संभाजीनगरमध्ये शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा। RR पाटलांच्या मुलाने भाजपला सुनावले, रोहित पाटील म्हणाले निवडणुका पाहून काम करण्याची आमच्या कुटुंबियांची वृत्ती नाही। आणि दिल्ली पोलिसांची संशयित ISIS अतिरेकी शाहनवाजला अटक। NIAच्या मोस्ट वॉन्टेड यादीत उत्तर भारतात हल्ल्याचा होता कट। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय निश्चितच निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे। त्यामुळेच मराठा समाज बांधवांनी न्याय हक्काचे ते आरक्षण पदरात पडेपर्यंत आपल्या शक्तीसह ऐक्य कायम राखावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी परभणीत आयोजित केलेल्या जंगी जाहीर सभेतून केले। वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते। 1 महिन्याच्या अवधीत मराठ्यांच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। दरम्यान हा अल्टिमेटमचा कालावधी 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे। त्यानंतर सुद्धा आपण 10 दिवसांची वाढीव मुदत सरकारला बहाल केली आहे, असे नमूद करीत पाटील यांनी या अंतिम मुदतीत मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चित मार्गी लागेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। बीड शहरात किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। ही घटना बीड शहरातील पाथरूड गल्ली माळेवेस येथे काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। बीड शहरातील मनोज दत्ताराव जाधव वय 35 वर्षे, राहणार पाथरूड गल्ली माळेवेस बीड, असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:30च्या सुमारास मनोज याचा त्याच्या मामाच्या मुलाशी वाद झाला। या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात होत आरोपीने मनोजवर गोळी झाडली। ही गोळी मनोज जाधवच्या छातीत घुसली। मनोज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच आरोपीने तिथून पळ काढला। जखमीला तात्काळ उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, DYSP संतोष वाळके, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला पाली शिवारातून ताब्यात घेतल्याचे कळते आहे। या घटनेने बीड शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यात परराज्यातील भामट्यांनी बीड शहरातील MIDC तसेच बीड नगरपालिकेची जागा शेतजमीन दाखवून अतिरिक्त बोगस पीक विमा भरून बदनामीचे षडयंत्र रचत प्रामाणिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान करून शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस पीक विमा रॅकेट चालवणाऱ्या संबंधित गुन्हेगारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून खरीप हंगामाची पैसेवारी 48.7 जाहीर झालेली असल्याने बीड जिल्ह्यातील 86 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 2 ऑक्टोबर 2023 महात्मा गांधी जयंती दिनी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी बीड, जिल्हा कृषी अधीक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषी मंत्री यांना निवेदने देण्यात आली। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे।
ज्या पक्षात पंकजाताई मुंडे आहेत त्याच पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे। असे असतानाही सरकारने आर्थिक अडचणीत वैद्यनाथ साखर कारखान्याला मदत केली नाही। राज्यातील इतर साखर कारखान्यांना मात्र मदत केली। एवढेच नव्हे तर जीएसटी थकवल्याप्रकरणी वैद्यनाथ कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केली। कारखान्याच्या किमती वस्तू जप्त केल्या। कारखान्याला आर्थिक मदत म्हणून सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील कासेवाडी येथील ऊसतोड कामगारांनी एकत्र येत 7,20,000 रुपयांची वर्गणी गोळा केली आहे। ही रक्कम फक्त 100 घरे असलेल्या छोट्या वाडीतून जमा करण्यात आली असून सदरील वर्गणीची रक्कम ही सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे। गेल्या महिन्यात पंकजाताईंनी शिवशक्ती यात्रा काढली। या यात्रेत त्यांनी पक्षाचे कोणतेही बॅनर वापरले नाही, तरी देखील या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। या यात्रेच्या काही दिवसानंतर वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई झाली, त्यामुळे पंकजाताई मुंडे समर्थक पुन्हा पेटून उठले आहेत। याचाच एक भाग म्हणून कासेवाडी येथील ऊसतोड कामगारांनी एकत्र येत 7,20,000 रुपयांची वर्गणी गोळा केली। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। आपल्या विविध मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीने सोमवारी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करीत धरणे आंदोलन केले। शेकडो वर्षांपासून सामाजिक मागास जीवन जगणाऱ्या ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या काही शिफारशी लागू झाल्या, त्यामुळे 5-10 लेकरांना नोकऱ्या लागू शकल्या, 4-2 व्यक्तींना सभागृहात प्रतिनिधित्व मिळू शकले, परंतु जे काही थोडेफार ओबीसींच्या पदरात पडले ते सुद्धा सरकारच्या डोळ्यात खुपत आहे, असा आरोप या संघर्ष समितीच्या नेते मंडळींनी केला। ओबीसींच्या हक्काचे आरक्षण कायम ठेवावे, जातनिहाय जनगणना तात्काळ करावी, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, 33% महिला आरक्षणात ओबीसींना आरक्षण ठेवावे व कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली। झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।